मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। 5,000ची लाच घेताना सहाय्यक अभियंता अडकला जाळ्यात। राळेगाव तालुक्याला भ्रष्टाचाराची कीड। महिन्याची सुरुवात आणि शेवटही एसीबीच्या ट्रॅपने। जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचारी भ्रष्टाचाराने बरबटले आहे। ही कीड मूळतः नष्ट होणे शक्य नसल्याचे वास्तव आहे। एकाच महिन्यात सुरुवातीला आणि शेवटीही एसीबीच्या झालेल्या कारवाईवरून सिद्ध होते। मीटर बसवण्याकरिता शासकीय शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त 5,000 रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर सहाय्यक अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आले। ही कारवाई गुरुवारी 30 जानेवारी रोजी राळेगाव येथील महावितरण कार्यालयात यवतमाळ लाचलुचपत विभागाने केली। यावेळी एकच खळबळ उडाली आहे। राळेगाव येथील वीज वितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता म्हणून जगदेश श्रीराम ढुमणे हे कार्यरत आहे। वर्ग 2 अधिकारी म्हणून ते या ठिकाणी कार्यरत आहे। तक्रारदार यांनी त्यांच्या घरी नव्याने मीटर लावण्यासाठी संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करून ते केस पेपर वीज वितरण कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्याला दिले। अनेक दिवस पर्यंत त्या कागदपत्रावर पूर्तता करण्यात आली नाही। शेवटी तक्रारदाराने काय अडचण आहे अशी विचारणा केली असता अभियंता ढुमणे यांनी 5,000 रुपये लाच मागितली होती। तक्रारदार यांनी या संदर्भात त्यांना होकार दिला आणि 30 जानेवारीला तुम्हाला 5,000 रुपये आणून देतो असे सांगितले होते। याच कालावधीत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभाग यवतमाळ यांच्याकडे तक्रार नोंदवली। यवतमाळ कार्यालयाने या ठिकाणी सापळा रचून संबंधित अधिकाऱ्याला 5,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। सदरची कार्यवाही मारुती जगताप पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती, सचिद्र शिंदे अपर पोलीस अधीक्षक अमरावती, पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट आणि पोलीस अंमलदार अतुल मत्ते, अब्दुल वसीम, पोलीस निरीक्षक सचिन भोयर, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे, गोवर्धन बादई व संजय कांबळे सर्व अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली आहे। मारेगाव वार्ता जावेद शेख, राळेगाव, यवतमाळ।